आपण सगळे महाराष्ट्रीयन पापाचे भागीदारी होतोय, कारण कुंभमेळा ही पाप धुण्याची जागा आहे, पण तिथे मात्र आपण पाप करणारी कृत्य करतोय. तपोवन हे असं जंगल आहे जिथे प्रभू रामाने वनवास घेतला होता धर्माच्या नावाखाली, आणि आता त्याच धर्माच्या नावाखाली आपण तिथे 1800 झाडं तोडणार आहोत. धर्म आपल्याला सांगतो जीव वाचवा, आपली परंपरा आपल्याला शिकवते निसर्गातच देव आहे, आणि आपण काय करतोय, त्याच धर्माच्या नावाखाली एवढी मोठी जंगलतोड करतोय. अहो, ही झाडं हजारो वर्ष आपल्याला सावली देत आहेत. आज कित्येक पक्ष्यांचे प्राण्यांची तिथे घरं असतील, ती तोडून साधू महात्म्यांना आपण जागा देणार आहोत का? बरं, हे तेच साधू आहे ज्यांनी झाडाखाली बसूनच तपस्या केली आहे, मग त्यांच्या राहण्यासाठी आपण ही झाडतोड करणार? म्हणजे 2 महिन्यांच्या कुंभमेळ्यासाठी हजारो वर्षांची झाडं तोडायची, याच्यातून खरंच आपले पाप धुळले जाणार आहेत का, की आपण अजून पाप करणार आहोत? यावर जरा सगळ्यांनी विचार करायला हवा. आणि जर या मुद्द्यावर आता कोणीही गप्प बसलं ना, तर कळत नकळत आपण सगळेच या पापामध्ये भागीदारी असू, यात तीळमात्र शंका नाहीये. त्यामुळे तपोवनातली वृक्षतोड ही थांबलीच पाहिजे, आणि यासाठी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे.